लोकवाणी न्यूज, जनसामान्यांचा आवाज. त्यांनी आरोप असे केलाय की आम्हाला मान नव्हता मिळत किंवा मग आम्हाला संजय राऊतांमुळे जायचं होतं, अचानक नाही गेलो, आधीच ठरलं होतं, प्री प्लॅन्ड होतं. ते सगळे तुमच्या पक्षाच्या नेतृत्वावर टीका करतात किंवा त्यांच्यावर सगळं खापर फोडायचा प्रयत्न करतात. आष्टीकरांचं स्टेटमेंट तुम्ही ऐकलं असेल. नाही, मुळात आज नागेश पाटील आष्टीकरांचं स्टेटमेंट आलं आणि त्या स्टेटमेंटमध्ये त्यांनी जो पहिला मुद्दा मांडलेला आहे त्यात ते म्हणत आहेत की आम्हाला निधी मिळत नव्हता. आष्टीकरांच्या या मताशी मी 100% सहमत आहे की निधी मिळत नव्हता, आर्थिक कोंडी होत होती. अनेक असे लोक आहेत सत्ता पक्षातले, मग राणेंची पोरं असतील, एकनाथ शिंदे असतील, उदय सामंत असतील, बावनकुळे असतील, जी लोक जाहीरपणे पब्लिकली हे स्टेटमेंट करत होती की आमच्यासोबत आलात तर निधीची कमतरता पडू देणार नाही, परंतु जर तुम्ही तिकडे गेलात तर मात्र निधी मिळू देणार नाही. त्यामुळे एका अर्थाने या सगळ्या लोकांची आर्थिक कोंडी झालेली आहे, हे अगदी बरोबर आहे. आणि अशी आर्थिक कोंडी झाल्यावर लोकप्रतिनिधींनी ज्यांनी लाखो करोडो खर्च केलेले आहेत मतदारसंघात, त्यांना पुन्हा मतदारसंघात जर उभं राहायचं असेल तर ते पॉलिटिकली सर्व्हाइव्ह कसं करणार, हाही प्रश्न अगदी बरोबर आहे. पण मुद्दा असा आहे की ही अडचण फक्त एकट्या आष्टीकरांची आहे का? ही अडचण जशी आष्टीकरची, संजय देशमुखची किंवा संजय दिनाची आहे, तशीच ही अडचण ही राजाभाऊ वाजेंची पण आहे, अरविंदभाईंची आहे, अनिल देसाईजींची आहे, किंवा राष्ट्रवादीच्या अनेक आमदार खासदारांची आहे, काँग्रेसच्या आमदार खासदारांची अडचण आहे. त्यामुळे हे कारण किती पर्याप्त ठरतं? बरं, त्यातही ते असं सांगतायत की नाही, आम्ही 18 तारखेपर्यंत आमचं काही ठरलंच नव्हतं. का खोटं बोलतायत ही सगळी माणसं? म्हणजे तुम्ही फार हिंदुत्ववादी आहात. अगदी आष्टीकर सुद्धा, आष्टीकरच्या ज्या भूमीमध्ये राहतात ते 12 ज्योतिर्लिंगापैकी एक पवित्र ज्योतिर्लिंग औंढा नागनाथाचं आहे. खरंच त्या औंढा नागनाथाला स्मरून तुम्हाला असं वाटतंय का? कारण 23 किंवा 24 मार्चला तुमची पहिली बैठक ही दिल्लीत झालेली होती. त्या बैठकीत तुमच्या जेवणावळी झाल्या होत्या. तुमच्या बैठकीला कोण कोण उपस्थित होतं? अगदी माझ्या पक्षाच्या, अगदी आत्ताचे सुद्धा माझ्या पक्षाच्या आतलं कोण होतं, बाहेरचं कोण होतं, हे आम्हाला माहीत आहे. 10 तारखेला NDAची जी बैठक झाली हॉटेल ताज मानसिंगला, ती बैठक संपल्यानंतर पुन्हा एकदा तुमच्या 6 लोकांची बैठक झालेली आहे. तुमच्या 6 जणांचे व्हिडिओज याच सत्ताधारी लोकांनी रेकॉर्ड केलेले आहेत. तुम्ही फार इकडे तिकडे जरा जरी चुळबुळ केली तर हे व्हिडिओ कधीही बाहेर निघू शकतील. अगदी डॉक्टर श्रीकांत शिंदे किंवा हे सगळे लोक, या सगळ्या लोकांकडे तुमचे फुटेज आहेत. म्हणजे तुम्ही इतकेही काही सहज समजायचं काही कारण नाही. त्यामुळे आष्टीकरांनी आत्ता दिलेली जी कारणं आहेत ती अतिशय तकलादू आहेत. राहिला प्रश्न की आम्हाला मान मिळत नव्हता वगैरे, आता जर यांना मान मिळत नसेल तर मग यांना उमेदवाऱ्या कशा काय दिल्या? नागेश पाटील आष्टीकर या माणसाला लोकसभेची उमेदवारी देऊ नये असं आमचे जे सगळे विधानसभा संपर्क प्रमुख होते त्यांनी लोकसभेच्या आधी एक अहवाल तयार केला. असा अहवाल प्रत्येक पक्षात घेतला जात असेल. माझ्या पक्षात विधानसभा संपर्क प्रमुखांकडून लोकसभेच्या उमेदवाराच्या संबंधाने जेव्हा माहिती मागवली तेव्हा विधानसभेच्या सगळ्या संपर्क प्रमुखांनी लेखी अहवाल दिला. माझ्याकडे त्याची कॉपी आहे. ज्या अहवालात त्यांनी सांगितलं होतं की आष्टीकरांना उमेदवारी देऊ नका. तरी तुम्हाला मान दिला की नाही? तुम्ही सांगताय की तुमच्यावर विश्वास नाही. अहो, विधानसभा संपर्क प्रमुखांनी सांगितल्यावर सुद्धा त्यांच्यापेक्षा जास्त आष्टीकर तुमच्यावर विश्वास ठेवला आणि तुम्हाला उमेदवारी दिली. विशेष, हदगावची जागा ही काँग्रेसला दिली जाऊ नये असं सुद्धा विधानसभा संपर्क प्रमुखांचं मत होतं. यावर हदगावची जागा ही तुम्ही कशा पद्धतीने सोडून देण्यासाठी या सगळ्यांना भाग पाडायचा प्रयत्न केला हेही सगळ्यांना माहीत आहे. बात निकले की तो दूर तलक जाएगी. आता त्याच्यात जाण्यात अर्थ नाही. मुळात मुद्दा हा आहे की तुम्ही दिल्या घरी सुखी राहा. तुम्ही जर म्हणत असाल की आम्ही जनतेच्या विकासासाठी चाललेलो आहोत, तर कोणत्या जनतेच्या विकासासाठी चाललाय? कारण जनतेच्या विकासासाठी चालले असाल तर जनतेने तुमचं स्वागत करायला पाहिजे होतं. पण तुम्ही तर जनतेच्या रोषापासून लपण्यासाठी Y+ सुरक्षा घेताय. ही Y+ सुरक्षा घेण्याची तुम्हाला गरज का पडते? कारण तुम्ही जनतेच्या विकासासाठी नाही गेलात, तुम्ही स्वतःच्या आणि स्वतःच्या कुटुंबाच्या विकासासाठी गेलेले आहात. त्यामुळे मी याचा पुनरुच्चार पुन्हा एकदा केला पाहिजे की आष्टीकरांचं पोरग असेल किंवा संजय दिना पाटलाची पोरगी असेल, यांच्यावर शिवसैनिकांनी आता का म्हणून विश्वास ठेवायचा? नाही ठेवू शकत आम्ही. ताई, तुम्ही व्हिडिओचा
काहीतरी एक पोस्ट केली आहे धमकीची नागेश अष्टेकरांच्या माणसांकडनं तुम्हाला धमक्या येत आहे. नाही, या धमक्यांचा मी काही फार विचार करत नाही. त्यावर माझ्या आधी माझ्या कार्यकर्त्यांनी, शिवसैनिकांनी त्याची ऑनलाईन पोलीस कंप्लेंट सुद्धा दाखल केलेली आहे. असं वाटू शकतं, मला नाही वाटत की हे नागेश अष्टेकरांचं काम असेल. कदाचित कृष्णा अष्टेकर नवीन पोरगा आहे, बाप खासदार आहे म्हटल्यावर थोडी फुरफुरी चढत असते, त्यामुळे काही लोकांना सांगितलेलं असू शकतं, पण त्याचा काही फार फरक पडत नाही. पण ताई, तुम्ही ज्या व्हिडिओचा उल्लेख करताय नेमकी व्हिडिओ या 6 खासदारांची कसली व्हिडिओ तुम्ही आता? नाही, व्हिडिओ म्हणजे काय, मी आक्षेपार्ह व्हिडिओ बद्दल अजिबात बोलत नाहीये. व्हिडिओ म्हणजे बैठक हे बैठकीचे व्हिडिओ असतील, कदाचित हे लोकसभा सभापतींच्या सोबत बसलेले व्हिडिओ असतील, म्हणजे कदाचित दिल्लीतल्या वेगवेगळ्या हॉटेल्समध्ये ज्या मीटिंग झाल्या त्याचे व्हिडिओ असू शकतात. त्यामुळे यांनी हे सांगायचं कारण नाही की आम्ही 18 पर्यंत निर्णय घेतला नव्हता. तुमचा निर्णय 4-5 महिन्या आधीपासून शिजत होता. त्याची पक्ष नेतृत्वाला सुद्धा कुणकुण होती, त्याची कुणकुण आमच्या सगळ्यांना होती. पण आम्हाला असं वाटत होतं की तुमचा आतला आवाज तुम्हाला कदाचित असं करू देणार नाही. तुमचा इनर कॉन्शियस, एक पक्ष संघटना म्हणजे आपली आई असते, तर त्या पक्ष संघटनेच्या संबंधाने तुम्ही जरा विचार कराल असं आम्हाला वाटत होतं. पण तरी सुद्धा जर तुम्हाला आता जायचंय, विकासासाठी जायचंय, तर विकासासाठी ज्यांच्या सोबत जायचं आहे त्यांच्या चिन्हावर तुम्ही निवडून या. तुम्ही या चिन्हावर निवडून आलात, तुम्ही तो राजीनामा द्या, पोटनिवडणूक होऊ द्या, आणि मग बघा लोक तुम्हाला कोणत्या जागेवर बघतात ते. तुमच्यात खरंच हिंमत असेल, ज्यांना वाटतं तुमच्यात हिंमत असेल, तर तुम्ही राजीनामे द्या, पोटनिवडणूक लागू द्या आणि परत उभे राहा. पक्ष नेतृत्वाचा तुम्ही विषय काढला. असं म्हणतात की नाही आम्ही ठाकरे सोबतच बापाला तिकडे पाठवायचं. नाही, याला काही अर्थ नाही. याला काय अर्थ? ही डबल याला अर्थ नाही. आम्ही आमच्या पक्षप्रमुखांकडे सुद्धा आमचं म्हणणं स्पष्टपणे मांडलेलं आहे की राजोल पटेल असेल किंवा हे कृष्णा अष्टेकर किंवा अजून कोणी असतील, या लोकांवर आमचा अजिबात विश्वास नाही. त्यामुळे या लोकांकडून आम्हाला अपेक्षाच नाहीयेत. त्यामुळे कृपया आमच्या डोळ्यात कुणी धुळफेक करायचा प्रयत्न करू नये. अगदी आज मला वाटतंय मातोश्रीवर राजोल पटेल वगैरे पोहोचलेल्या होत्या, पण आमचा विश्वासच नाहीये या लोकांवर. कारण ज्यांच्या बापाला संघटनेने एवढं दिलं, जर ते हे सगळं करू शकतात तर त्यांची पोरं आमच्यासोबत राहतील याची आम्ही अपेक्षा काय करावी. पण ताई, तुम्ही पक्ष नेतृत्वाचा विषय काढला, पक्ष नेतृत्वाचा तुम्ही विषय काढला. खासदार पिताच्या विरोधात ते जाऊन आंदोलन करणार का? नाही, ते काय अहो, ते आंदोलन करणार का? मी नुसतं एवढं म्हटलं की ठीक आहे, मी माझा शब्द मागे घेते, तुम्ही चला एक आंदोलन करा खासदारांच्या विरोधात. तर याची रिएक्शन म्हणून काय केलं त्यांनी? आंदोलन केलं नाही, सुषमा अंधारेला जिवे मारायच्या धमक्या देण्यापर्यंत त्यांची मजल गेली. तर यावरून कळतं की ह्या लोकांवर आमचा विश्वास नाही. ही सगळी जी खासदारांची पोरं आहेत, या पोरांनी म्हणजे आम्ही या भ्रमात राहण्याचं कारण नाही की आमच्या सोबत आहे. तर तुम्ही पक्ष नेतृत्वाचा विषय काढलाय, पण तुमचं पक्ष नेतृत्व हळवं आहे असं बोललं जाते. कारण स्वतः आदित्य ठाकरेंचं विधान आहे आज की ज्यांनी पक्ष सोडलाय किंवा ज्यांनी आजच लोकवाणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.